भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी चक्क दूध भेसळीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला। दुधामध्ये भेसळ कशी होते याचा थेट डेमोज गोपीचंद पडळकर यांनी दाखवला। कशा प्रकारे ही दूध भेसळ होते हे प्रात्यक्षिकासह पडळकरांनी दाखवून दिलं। दरम्यान भेसळयुक्त दुधाचा कायदा कडक करण्यासाठी गोपीचंद पडळकर हे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। ही दूध भेसळ सामान्य शेतकरी नव्हे तर दूध संघाचे बलाढ्य राजकीय नेते करत असल्याचा आरोप सुद्धा पडळकरांनी केला। मुंबईकर हे विषारी दूध पितात, त्यामुळे कॅन्सरसारखे मोठे आजार बळावतात। त्यामुळे या संदर्भात आक्रमक होत पडळकरांनी दूध भेसळीचा भांडाफोड केला। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज विधिमंडळामध्ये दूध भेसळ नेमकी कशा प्रकारे होते या संदर्भातलं प्रात्यक्षिक करून दाखवलं। हा सर्वांच्या आरोग्याशी निगडीत विषय आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही आम्ही मुंबईकर जे दूध पितो ते दूध पित असताना ते विषारित्र दूध नाही ना, ते आपल्याला त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवलं। काय सांगाल, तुम्ही जे दुधाची भेसळ दाखवली, नेमकी ही दुधाची भेसळ प्रक्रिया काय आहे? शेतकऱ्यांचं म्हणणं काय, आमच्या दुधाला दर मिळाला पाहिजे, आमच्या दुधाला दर मिळत नाही, सरकार 5 रुपयाचं अनुदान दिलं मध्ये दुधाचे दर पडले म्हणून। मग आम्ही ह्याच्या जेव्हा खोलात गेलो तेव्हा अशी बाब लक्षात आली की जेव्हा शेतकरी दूध निर्मिती करतो 1 लिटर झालं तर त्याचं 2 लिटर 3 लिटर हे मोठे संघवाले करतात। म्हणजे त्याच्या परत आम्ही सगळा अभ्यास केला तर त्याचे एक केमिकल मिळतं। ते केमिकल जर 100 मिली दुधामध्ये 10-20 मिली ते केमिकल टाकलं, दूध पावडर टाकली आणि ते सगळं मिक्सरमध्ये मिक्स करून त्याचं एक मिश्रण तयार केलं तर त्याचं 4 लिटर 5 लिटर 7 लिटर दूध तयार होतं आहे। म्हणजे आता तुम्ही सांगा, 1 रुपयाचं ते 10 रुपये करतात, 5 रुपये करतात, 7 रुपये करतात। मग आता खालच्या दुधाला दर कसा मिळेल? दुसरी पद्धत आहे, त्यात तेल टाकायचं, युरिया टाकायचा, सोडा टाकायचा, हायड्रोजन पेरॉक्साईड टाकायचं, चुना टाकायचा। अरे किती तुम्ही ते करू, म्हणजे हे जे भेसळ करणारी लोक आहेत हे अत्यंत राक्षसी प्रवृत्तीची लोक आहेत। आणि शेतकरी हे करत नाही, शेतकरी डायरेक्ट डेअरीला दूध घालतो आणि तिथून जेव्हा पुढे गेलं तर ह्याच्या हे प्रक्रिया सुरू होतात। जे दुधाची भेसळ होत असताना दुधामध्ये जी गुणवत्ता असते भेसळ होत नाही, काय होत नाही, त्याचं ते बरोबर त्याचं रेशो ठरलेलं आहे। SNF किती पावडर टाकल्यानंतर वाढतो, किती केमिकल टाकायचं, फॅट कशी वाढते, त्याचं पूर्ण असा एकदम त्याचं मिश्रण कसं तयार करायचं ह्याचा फॉर्म्युला ठरलेला आहे। आणि त्या फॉर्म्युल्यानं दूध तयार केलं तर त्याचा SNF पण बरोबर लागतो। गाईचं दूध म्हशीचं दूध करतात, गाईला दर आहे 30 रुपये, म्हशीला 60 रुपये। जरा इकडं तिकडं पावडर टाकली, थोडं केमिकल टाकलं ती म्हैस झाली, 30चं 60 झालं। काय तुमचं हे तुम्हाला जे आता केमिकल पावडर मिळाले हे नेमक्या कुठल्या भागातले मिळाले? इस्लामपूरच्या त्या परिसरामध्ये हे मोठं रॅकेट आहे, मोठे पुढारी त्या भागात राहतात आणि तिथून मला वाटतं ह्याची खरी सुरुवात झालेली आहे। या गोष्टी तुम्ही मुख्यमंत्री महोदयांना मी आणि सदाभाऊ आता सभागृहामध्ये त्यांचा विषय काही सुरू आहेत शेतकऱ्यांचे, तो विषय झाल्यानंतर आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे आणि मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास ही बाब आणून देणार आहे। आणि भेसळीच्या संदर्भातला अत्यंत कडक कायदा, अरे बाहेरच्या देशाला जर फासावरच लटकवलं असतं अशा लोकांना, अशा पद्धतीचा कडक कायदा झाला पाहिजे ना। आज लहान लहान बाळांना कॅन्सर होतोय, कशामुळे होतोय? असल्यामुळेच होतोय ना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता नेमकी या संदर्भात काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ सचिन सह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, विधान भवन, मुंबई। आणि एका बाजूला शेतकऱ्यालाही लुटायचा, ग्राहकालाही लुटायचा आणि आमच्या आरोग्याशी खेळायचं, असं या दूध माफियांचं या राज्यामध्ये चाललेलं आहे। आणि म्हणून अशा दूध माफियांना कडक शिक्षा झाली पाहिजे, अजामीनपात्र खऱ्या अर्थानं यांना जन्मठेपर्यंत शिक्षा झाली पाहिजे। कारण तरच दुधाळ जनावरं वाचतील, गावगाड्यातला शेतकरी वाचेल आणि आमच्या लहान लेकरा बाळांचं आरोग्य धोक्यात येणार नाही। या दुधाच्या माध्यमातून जर लोकांना विष पाजण्याचा प्रयत्न होत असेल तर हे सहन करण्याचं कारणच नाही। या संदर्भात मी स्वतः जो आपला फूड अँड ड्रग्स विभाग आहे, जो आरोग्य विभाग आहे, अशा सगळ्या संबंधित विभागाची एक बैठक घेणार आहे आणि एक धडक कारवाई या संदर्भातली आम्ही करणार आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेमध्ये महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मांडलं। यावरती चर्चा झाल्यानंतर आवाजी मतदानाच्या आधारे हे विधेयक मंजूर करण्यात आलं। दरम्यान जनसुरक्षा विधेयक मंजूर झाल्याचा आनंद झाला असून या विधेयकावरच्या शंका दूर केल्या असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। तसंच कुणाचाही आंदोलनाचा अधिकार काढून घेणारे हे विधेयक नाही,
तर नक्षलवाद आणि माओवाद चळवळी संदर्भात हे विधेयक असल्याचा पुनरुच्चार आज पुन्हा फडणवीसांनी केला। ज्यावेळी हे विधेयक मांडण्यात आलं त्यावेळी कुणीही विधेयकाला थेट विरोध केला नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना सांगितलं की हे बिल कुठल्याही लोकतांत्रिक प्रक्रियेच्या विरुद्ध नाही, कोणाचाही आंदोलनाचा अधिकार हे काढून घेत नाही, कोणत्याही लोकशाही मानणाऱ्या आणि भारताचं संविधान मानणाऱ्या संस्थेवर किंवा संघटनेवर कुठलाही घाला घालणारं हे बिल नाही, तर केवळ आणि केवळ नक्षलवादी आणि माओवादी चळवळीशी संबंधित ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ऑर्गनायझेशन्सला बॅन करण्याकरता हे बिल तयार करण्यात आलेलं आहे। या विधेयकामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी नसल्यामुळे इतर राज्यांनी ज्या संस्थांना आणि संघटनांना बॅन केलं आहे त्या राजरोसपणे महाराष्ट्रात ऑपरेट करतायत, कारण आपल्याकडे त्यांच्यावर कारवाई करण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे। मी हे देखील त्यातनं लक्षात आणून दिलं की कशा प्रकारे माओवादी संघटनांनी आपलं ऑपरेशन हे अर्बनमध्ये केलेलं आहे आणि फ्रंटल ऑर्गनायझेशन्सनी ते काम करतायत। कुठल्याही राजकीय भावनेने प्रेरित न होता या महाराष्ट्राला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे त्या संविधानानेच राज्य चाललं पाहिजे आणि संविधान उलथवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्यावर कारवाई करता आली पाहिजे, याकरता हे विधेयक तयार करण्यात आलं। मला आनंद आहे की जवळजवळ सगळ्यांनी काही सजेशन्स केले असतील पण कोणीही थेट विरोध या बिलाला केलेला नाही। तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची जोरदार चर्चा रंगली होती। आता याच दौऱ्यावरनं तर्कवितर्क सुरू झालेत। दिल्ली दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदेंनी वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे। दरम्यान दिल्ली दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या चर्चेवर दिल्लीतल्या केंद्रीय नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती मिळते। तसंच ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मराठी मतांमध्ये किती फरक पडू शकतो आणि युतीला त्याचा किती जागांवरती फटका बसू शकतो यावर देखील चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। दरम्यान राज ठाकरेंसोबत शिंदेंच्या शिवसेनेसोबतच्या युती संदर्भात खलबत देखील या दौऱ्यामध्ये झाल्याची चर्चा आहे। सोबतच ठाकरे बंधूंव्यतिरिक्त इतर कुठल्या नेत्यांना सोबत घेतल्यास मराठी मतांचं विभाजन होईल आणि हिंदी मतदार महायुती मागे उभा राहील का, अशा विविध मुद्द्यांवरती चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे पालिका निवडणुकीच्या तोंडावर आता शिंदेंची मोर्चे बांधणी सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। पुढची बातमी आहे पावसाळी अधिवेशनादरम्यान गुरुवारी म्हणजेच काल जनसुरक्षा विधेयकावरती चर्चा सुरू असताना दुसरीकडे चर्चा रंगली ती सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शाब्दिक फटकेबाजीची। सुधीर मुनगंटीवार भर सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून असं काही बोलून गेले की सभागृहात चांगलाच हास्यकल्लोळ बघायला मिळाला। बघूयात नेमकं काय घडलं काल। मुख्यमंत्री महोदय, चंद्रपूर गडचिरोलीच्या जनतेने कर्मचाऱ्यांनी सुद्धा आतापर्यंत नक्षलवाद कमी करण्यासाठी कष्ट केले। आपण एक GR काढून टाकला, तो भत्ताच बंद करून टाकला। मोठं मन करा, नेताही मोठा असला पाहिजे आणि मनही तेवढं विशाल असलं पाहिजे। आणि मला विश्वास आहे की ही संधी मी तुम्हाला देतोय। या निमित्ताने तुम्ही मला कुठेही संधी देऊ नका, पण मी तो भत्ता सुरू करण्याची संधी देतोय। तुम्ही मात्र भत्ता सुरू करावा एवढी विनंती। सुधीर भाऊंचे आभार मानतो की सुधीर भाऊंनी या ठिकाणी नाही, ते मी सुधीर भाऊंचं ऐकणार नाही, म्हणजे भत्ता वगैरे चालू करण्याचं ऐकणार नाही असं मी म्हणत नाही, पण ते जे म्हणतात की मला काहीच बनवू नका पण भत्ता द्या, मला काहीच देऊ नका पण भत्ता द्या, हे जरी सभागृहाच्या पटलावरनं काढलं जाणार नाही असं अध्यक्षांनी सांगितलं असलं तरी आमच्या मानस पटलावर सुधीर भाऊंचं जी काही जागा आहे ती फार वरची आहे। त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य
अशी जागा त्यांना मिळेल आणि त्यांनी जे सजेशन दिलेले आहेत मुख्यमंत्री महोदय, हा, फार वरची जागा द्यायचा विचार करू नका. अध्यक्षांच्या जागेला कुठलाही धोका नाही.